नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सूर्यवंशी संतोष सर, युनिव्हर्सल पब्लिक स्कूल औराद शहाजनी, विषय मराठी. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी वर्गाच्या मराठी पाठ्यपुस्तकामधील उपयोजित लेखन जे आहे त्यामधील घटक अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मागील पिरियडमध्ये आपण उपयोजित लेखनाचा जो घटक आहे, जो भाग आहे, तो पत्रलेखन, त्याविषयीची काही माहिती आपण इथं अभ्यासलेली आहे. मित्रांनो, अगोदरचं जे पत्रलेखन होतं ते पारंपरिक पद्धतीनुसार असलेलं पत्रलेखन आहे. त्याही पत्रलेखनाचा आज उपयोग केला जातो, परंतु आता सध्याचं युग हे संगणक युग असं म्हटलं जातं आणि या संगणक युगामध्ये आपण आपले जे काही कामं असतील ते कामं आपण जास्तीत जास्त संगणकाच्या साहाय्याने, कम्प्युटरच्या साहाय्याने आपण करत आहोत. तेव्हा कम्प्युटरमधील जे काही पत्रलेखनाची किंवा मेल वगैरे पाठवण्याची जी काही पद्धत आहे त्यानुसार म्हणून आपल्या या पत्रलेखनामध्ये थोडासा बदल केलेला आहे. त्याचं प्रारूप किंवा स्वरूप, जो नमुना आहे तो मागील पिरियडमध्ये मी तुम्हाला स्पष्ट केलेला आहे. आणि पत्राचे मुख्य 2 प्रकार हे मागील पिरियडमध्ये मी सांगितलेलं आहे. त्यामध्ये कौटुंबिक पत्र आणि कार्यालयीन पत्र, म्हणजेच अनौपचारिक पत्र आणि औपचारिक पत्र, हे पत्राचे मुख्य 2 प्रकार कायमस्वरूपी लक्षामध्ये ठेवा. आणि विद्यार्थी मित्रांनो, हे जे काही पत्रलेखन आहे आपल्याला कोणत्याही वर्गासाठीच उपयोगात आणू शकतो किंवा कोणत्याही वर्गाची आपण एक्झाम देत असताना त्या पेपरमधील जर आपल्याला पत्रलेखन करावयाचं असेल आणि नवीन पद्धतीनुसार पत्र लिहा असा जर प्रश्न आला असेल तर आपण जे पत्र प्रारूप पाहणार आहोत किंवा पत्र लिहून घेणार आहोत, तर अशा प्रकारचं हे जे पत्र आहे हे पत्र तुम्ही लिहू शकता. म्हणजेच कोणत्याही इयत्तेसाठीच्या असलेल्या एक्झामसाठी चालू शकतं. तसेच आपल्याला कम्प्युटरवरती मेल लिहित असताना सुद्धा या पद्धतीचा अवलंब केला तरी चालू शकतं. अशा प्रकारचं हे जे काही पत्र आहे ते पत्र आज आपण इथं अभ्यासणार आहोत. आता विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीला मी पत्राचे जे काही मुख्य 2 प्रकार आहेत ते मी तुम्हास सांगितलेलं आहे. पण या पत्र लेखनामध्ये असलेले जे काही प्रकार आहेत त्यामध्ये मुख्य औपचारिक आणि अनौपचारिक. औपचारिकचे काही उपप्रकार पडतात ते आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. त्याविषयी थोडक्यात आपण इथं एकदा माहिती घेऊ लिहून, आणि त्यानंतर मग आपल्या इयत्ता 10वीच्या मराठी पाठ्यपुस्तकामधील जो काही प्रश्न दिलेला आहे पत्रलेखनासाठीचा तो आपण इथं लिहून घेऊ, म्हणजे तुम्हालाही लिहायला समजू शकेल. तत्पूर्वी आपण पत्रलेखनाचे प्रकार एक ट्री डायग्राम आपण काढूया. इथं मराठी उपयोजित लेखन यामधील आहे पत्र लेखन.
पत्राचे प्रकार. पत्राचे जे प्रकार आहेत ते लिहून घ्या. आता याचे मुख्य 2 प्रकार पडतात. यामध्ये औपचारिक पत्र, औपचारिक पत्र यास आपण फॉर्मल लेटर असं म्हणतो आपण. फॉर्मल लेटर. आणि दुसरा जो प्रकार आहे तो आहे अनौपचारिक पत्र. अनौपचारिक पत्र, इनफॉर्मल लेटर असं आपण म्हणतो यास. इनफॉर्मल लेटर. त्यानंतर औपचारिक जे काही पत्र आहेत त्याचे काही प्रकार पडतात. यामध्ये लिहा. पहिला आहे विनंती पत्र. विनंती पत्र. दुसरा आहे तक्रार पत्र. तक्रार पत्र. तिसरा आहे चौकशी पत्र. चौकशी पत्र. आणि चौथा आहे मागणी पत्र. मागणी पत्र. पहिला आहे आता औपचारिक पत्राचे असणारे प्रकार जे आहेत म्हणजे फॉर्मल लेटर, विनंती पत्र, तक्रार पत्र, चौकशी पत्र आणि मागणी पत्र. म्हणजेच प्रिन्सिपल लेटर, कंप्लेंट लेटर, इन्क्वायरी लेटर आणि डिमांड लेटर. तक्रार पत्र जे आहे यामधील उपप्रकार आहेत आणि यामध्ये दोन प्रकार आहेत. व्यक्तिगत तक्रार, व्यक्तिगत तक्रार पत्र, सार्वजनिक तक्रार पत्र. सार्वजनिक तक्रार पत्र. अनौपचारिक पत्रामध्ये आपण आई वडील भाऊ बहीण मित्र मैत्रिणीस लिहितो. लिहायचं आई वडील भाऊ बहीण मित्र मैत्रीण नातेवाईक इत्यादी घटक अनौपचारिक पत्रामध्ये येतात. हे लक्षात घ्या. हा जो काही चार्ट आहे हा महत्वपूर्ण आहे आपल्याला पत्राचा असलेला.
यामध्ये औपचारिक पत्र आणि अनौपचारिक पत्र हे जे आहेत हे दोन मुख्य प्रकार. त्यानंतर औपचारिक पत्राचे विनंती पत्र, तक्रार पत्र, चौकशी पत्र, मागणी पत्र. त्यानंतर तक्रार पत्र जे आहे त्याचे दोन प्रकार, व्यक्तिगत तक्रार पत्र, सार्वजनिक तक्रार पत्र. आणि अनौपचारिक पत्रामध्ये आपण कोणाकोणास पत्र लिहू शकतो, म्हणजेच आई, वडील, भाऊ, बहीण, मित्र, मैत्रीण, नातेवाईक इत्यादी जे आहेत हे अनौपचारिक पत्राचा भाग आहे, घटक आहे. आता पत्राचे आपण प्रकार अभ्यासलेला आहे. प्रत्यक्ष आपण एक पत्राचा नमुना आपण इथं लिहून घेऊ, म्हणजे आपल्या लक्षामध्ये येऊ शकेल. मागील पिरियडमध्ये आपण पत्राचं प्रारूप आपण अभ्यासलेलं आहे की पत्र कसं लिहायचं आहे ते. एक प्रश्न आपण इथं लिहून घेऊया. इयत्ता 10वीच्या मराठी टेक्स्टबुक मध्ये पेज क्रमांक 70 पेज नंबरवरती प्रश्न आहे. पत्रलेखन नमुना कृती 1 असं आहे. हा प्रश्न इथे लिहून घेऊ आणि यावर आधारित आपण प्रश्न सोडवूया. इथं लिहा, इथं पत्रलेखन नमुना कृती 1. पत्रलेखन नमुना कृती 1. तर यामध्ये प्रश्न खाली दिलेला आहे. खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा. प्रश्न काय आहे? खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा. आता असा प्रश्न आलेला आहे परीक्षेमध्ये. आपल्याला जर असा प्रश्न येतो तर कसं सोडवायचं आहे. आता माहिती काय आहे ते बघूया आपण. निवेदन म्हणजेच बघा, यामध्ये अशा प्रकारचं एक दिलेलं आहे. आपण त्याच प्रकारचे इथं प्रश्न लिहून घेऊया. आता इथं दिनांक दिलेली आहे. दिनांक आहे 5 जून. बरोबर. झाडे लावा, झाडे जगवा. झाडे लावा, झाडे जगवा. इथे दिलेलं आहे हिरवाई ट्रस्ट तळेगाव दाभाडे. हिरवाई ट्रस्ट तळेगाव दाभाडे. तळेगाव दाभाडे. खाली दिलेलं आहे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त रोपांचे मोफत वाटप. रोपांचे मोफत वाटप. रोपांचे मोफत वाटप. संपर्क दिलेला आहे. आता इथं हिरवाई ट्रस्ट बालोद्यान.
हिरवाई ट्रस्ट बालोद्यान मार्ग तळेगाव दाभाडे हा संपर्क दिलेला आहे. एक लक्षात घ्या, अशा प्रकारचे आपल्याला प्रश्न एक्झाममध्ये परीक्षेमध्ये आपण असं विचारलेलं आहे. तेव्हा आता आपल्याला हे पत्र लिहायचं कसं, तर ते लिहूया आपण. इथं जे निवेदन दिलेलं आहे, आता बघ, खालील निवेदन वाचा व त्या खालील कृती सोडवा. त्यानंतर दिनांक 5 जून दिलेला आहे. झाडे लावा, झाडे जगवा, हिरवाई ट्रस्ट तळेगाव दाभाडे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त. इथं सांगितलेलं आहे रोपांचे मोफत वाटप आणि संपर्क दिलेला आहे हिरवाई ट्रस्ट बालोद्यान मार्ग तळेगाव दाभाडे. मग आता याच्यावर काय म्हटलेलं आहे, प्रश्न आणि काय विचारलेलं आहे, आता तो महत्वाचा. इथं 2 प्रश्न विचारलेले आहेत. आता इथं कोणते बघा. यामध्ये एक जो प्रश्न विचारलेला आहे तो असा आहे, शाळेत म्हणजे विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने आपल्याला लिहायचं आहे. कसं लिहायचं इथं, विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने. आता या नात्याने आपल्याला पत्र लिहायचं आहे. मग विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने आपणास इथं पत्र लिहायचं आहे. यामध्ये एक काय प्रश्न सांगितलेला आहे, आता इथं बघूया आपण. शाळेत वृक्षारोपण करण्यासाठी वृक्षारोपण करण्यासाठी रोपांची मागणी करणारे पत्र लिहा. रोपांची मागणी करणारे पत्र लिहा, असा हा एक प्रश्न आहे. आता दुसरं काय म्हणलेलं आहे, चांगल्या उपक्रमाबाबत हिरवाई ट्रस्टचे अभिनंदन करणारे पत्र लिहा. अभिनंदन करणारे पत्र लिहा. हिरवाई ट्रस्टचे अभिनंदन करणारे पत्र लिहा. आता विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या इकडे. इथं 2 प्रकारचे इथं प्रश्न विचारलेले आहे. पहिला जो प्रश्न आहे यामध्ये सांगितलेलं आहे, शाळेत वृक्षारोपण करण्यासाठी रोपांची मागणी करणारे पत्र लिहा. चांगल्या उपक्रमाबाबत हिरवाई ट्रस्टचे अभिनंदन करणारे पत्र लिहा. मग आता कोण लिहायचं आहे, म्हणजेच विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने, म्हणजे आपण विद्यार्थी प्रतिनिधी आहोत या नात्यानं, म्हणजे असं गृहीत धरून आपल्याला पत्र लिहायचं आहे. आता अशा प्रकारचे 2 आहे, अभिनंदन करणारं पत्र आहे आणि इथं म्हणजेच वृक्षारोपण करण्यासाठी रोपांची मागणी करणारे पत्र. म्हणजे इथं हे मागणी करणारं पत्र, एक मागणी पत्र आणि दुसरं आहे अभिनंदन करणारं पत्र. असे 2 आहेत. तर हे 2 प्रकार आपल्या लक्षात घेऊन आपल्याला या दोन्हीपैकी एक पत्र आपल्याला लिहायचं आहे. कसं ते बघूया आपण. लिहू इथं.
आपण विद्यार्थी प्रतिनिधी आहोत आणि आपल्या शाळेमध्ये वृक्षारोपण करायचं आहे आणि त्यासाठी रोपांची मागणी करणारं पत्र आपण इथं लिहूया. म्हणजे तुमच्या लक्षामध्ये इथे येईल की आपण पत्र कसं लिहायचं आहे ते. यामध्ये जसं आता मागे प्रारूप आपण दिलेलं आहे त्यानुसार आपल्याला इथं लिहायचं आहे. पत्राचं जे काही प्रारूप आहे किंवा स्वरूप नमुना हे मागे तुम्हाला सांगितलेलं आहे त्यानुसार आपण इथं पत्र लिहूया. इथं बघा थोडंसं शॉर्टमध्ये आपण इथं पत्राचं प्रारूप लिहून घेऊ अगोदर. समजा आता हे पत्र आपण लिहिणार आहोत. यामध्ये या साईडला आपल्याला इथं दिनांक लिहायचे, त्यानंतर खाली आपल्याला प्रति असं लिहायचं आहे आणि त्याखाली माननीय जे असेल ते इथं विषय लिहायचा आपल्याला आणि नंतर इथं महोदय असं लिहायचं आहे आणि इथं असलेला आपल्याला जो काय आहे ते मजकूर लिहायचा इथं यामध्ये. आणि खाली मग आपला किंवा आपली असं लिहायचं इथं. इथं साईन असेल, नाव असेल, पत्ता असेल इथं आपला. हे पत्राचं जे काही प्रारूप आहे त्यानुसार आपण हे पत्र लिहूया इथे. बघ आपण आता पत्र लिहित आहोत. गृहीत धरू आपण हे पत्र आहे. प्रारूपानुसार आपल्याला इथं काय लिहायचंय, दिनांक. शेवटी आता मी सुरुवातीला आपण इथं काय करूया, दिनांक. इथं दिनांक लिहायचे. नुसतं दिलेला तरी चालेल. दिनांक आता इथं 5 जून दिवशीचं म्हणजे जागतिक जे काही पर्यावरण दिन आहे त्यानुसार वृक्षांचं वाटप आहे. तर आपण आदल्या दिवसाची तारीख सुद्धा घेऊन आपण पत्र लिहू शकतो, त्याच्यामध्ये मागणी करू शकतो. म्हणजेच आपल्याला ऐनवेळी योग्य असे आपल्याला जे काही वृक्ष पाहिजेत किंवा रोप पाहिजेत ते मिळू शकतील. म्हणून आपण इथं काय करूया, 4 दिनांक घेऊया. दिनांक 4 जून 2020 समजा अशा प्रकारे. आता दिनांक लिहिलो आपण, नंतर काय लिहायचे आपल्याला इथं प्रारूप आपण लिहून ठेवलेलं आहे पत्राचं. प्रति घ्यायचं आहे. तर यामध्ये इथे लिहा दिनांक झाल्यानंतर इथे लिहा प्रति. 1-2 लाईन सोडून लिहा तरी चालेल. प्रति माननीय असं असलं पाहिजे. तर माननीय म्हणजेच आता झाडे लावा झाडे जगवा हिरवाई ट्रस्ट तळेगाव दाभाडे हे काय आहे, ट्रस्ट आहे एक. आता हिरवाई ट्रस्ट तळेगाव दाभाडे हे जे आहे यांच्याकडून हे रोपांचं वाटप होणार आहे. मग आता यामधील जे काही व्यवस्थापक असेल, मुख्य कोणीतरी असतंच प्रत्येक कुठल्याही कार्यालयामध्ये, म्हणून आपल्याला आता इथं व्यवस्थापक म्हणून त्यांना आपण निवेदन करायचं आहे. माननीय व्यवस्थापक साहेब, तुम्ही आता इथे लिहा झाडे लावा झाडे जगवा. झाडे लावा झाडे जगवा हिरवाई ट्रस्ट तळेगाव दाभाडे. हिरवाई ट्रस्ट तळेगाव दाभाडे. तळेगाव दाभाडे. आपण असं लिहिलो आता इथं.
आता संपर्कासाठी दिलेला आहे हिरवाई ट्रस्ट, बालोद्यान मार्ग, तळेगाव, दाभाडे असा हा पत्ताही इथं दिलेला आहे, संपर्क दिलेला आहे, हाही आपण इथं लिहू शकतो. इथं असं लिहा, बालोद्यान मार्ग, तळेगाव, दाभाडे. म्हणजे त्या व्यक्तीचा आपल्याला इथं हा पूर्ण त्या ट्रस्टचा पत्ताही आपण इथे लिहिलेला आहे. आता इथं लिहा विषय. याच्या खाली आपल्याला विषय लिहायचे आहे, सरळ हे लिहिला तरी चालेल. इथं समजा याच्या खाली इथं विषय, हा जो काही विषय आहे, विषय काय आहे? शाळेत वृक्षारोपण करण्यासाठी रोपांची मागणी करणारे पत्र, असं आहे. ते लिहू शकता, शाळेत वृक्षारोपण करण्यासाठी रोपांची मागणी पत्र किंवा विनंती असंही लिहू शकतो. मागणीसाठी विनंती किंवा मागणीसाठी पत्र, मागणीसाठी अर्ज, असं कुठलाही शब्द आपण प्रयोग करू शकतो इथे. हे झालं. आता विषय झाला. आता महोदय. आपल्याला इथे लिहायचे. आता या महोदयच्या नंतर आपण काय केलं, प्रारूप इथे लिहिलेलं आहे बघा, लक्षात घ्या. दिनांक, प्रति, माननीय, विषय लिहिलो आपण. आता महोदय म्हणून आपल्याला इथं मजकूर म्हणजे जो काही विषय आपण नेमकं काय मागणी करणार आहोत त्याचं विषय आपण इथे लिहायचं आहे. काय इथं ते बघा. आता मजकुरामध्ये आपण इथे लिहू शकतो. आता आपण काय करत आहोत, शाळेत वृक्षारोपण करण्यासाठी रोपांची मागणी करणारं पत्र किंवा मागणीसाठीचं पत्र असं आहे. तर महोदय आपण इथे लिहू शकतो, वरील विषयी विनंती करण्यात येते की, समजा आता आपलं जे काही शाळेचं नाव वगैरे आहे त्यानुसार आपल्याला इथं लिहावयाचं आहे. वरील विषयी विनंती करण्यात येते की आमच्या युनिव्हर्सल पब्लिक स्कूल औराद शहाजानी मध्ये समजा उद्या दिनांक 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण करण्यात येणार आहे. तरी आम्हाला ₹500 आवश्यकता आहे. तेव्हा आपणास विनंती आहे की विविध
प्रकारच्या रोप विविध प्रकारच्या किंवा विविध प्रकारचे रोपे देऊन सहकार्य करावे ही नम्र विनंती. म्हणजे मजकुरामध्ये आपण थोडाफार बदल करूनही आपण लिहू शकतो अशा प्रकारचं इथं. यामध्ये थोडंसं किंवा आम्हास तुम्ही मोफत रोपांचं वाटप करणार आहात म्हणून माहिती मिळाली आणि त्यामुळे हे मी आपणास या ठिकाणी पत्र लिहितो किंवा लिहित आहे. तरी मला अक्षरशः या रोपांची पुरवठा करावा, रोपांचा पुरवठा करावा वगैरे किंवा देऊन सहकार्य करावं अशा प्रकारचे आपण इथं माहिती लिहू शकतो. हे झालं. आता इथंपर्यंत आपण हा मजकूर लिहिला आहे. मजकूर झाल्यानंतर काय आपला आपली म्हणजे इथं काय करायचं आहे, शेवटी इथं आपला किंवा आपली विश्वासू असं लिहू शकता. विश्वासू मग इथे विद्यार्थिनी किंवा विद्यार्थी असेल किंवा विद्यार्थिनी असेल, जे कोणी असेल. आणि इथं नाव असेल तुमचं नाव आणि इथं आपला पत्ता. मग इथं शाळेचं नाव द्या, तुम्ही तुमचा वर्ग वगैरे द्या. इथं पुन्हा शाळेचं नाव द्या. समजा इथं युनिव्हर्सिटी पब्लिक स्कूल औराद शाहजनी अशा प्रकारचं वर्ग वगैरे जो काय असेल 10वीचा वर्ग, विद्यार्थ्याचं इथं नाव किंवा विद्यार्थी प्रतिनिधीचं नाव असं हे इथं शेवटपर्यंत केलं की बस झाला. हे झालं पत्र. हे जे पत्राचं स्वरूप आहे तर हे झालं. आता सध्या जे काही मेल वगैरे आपण पाठवतो त्यावरून आधारित केलेलं आपण हे पत्रलेखन आहे. या पत्रामध्ये जे स्वरूप आहे तर हे संगणकामध्ये जे मेल पाठवतो तशा प्रकारचं स्वरूप आहे. आणि त्यासाठी आपल्याला इथं जे काही पॉकेट आपण लिहित असतो पारंपरिक पत्रासाठी तसे ते लिहिण्याची आवश्यकता नाही. इतकं जर चांगलं तुम्ही लिहिलात तर यासाठी जे काही पैकीच्या पैकी सुद्धा तुम्हाला मार्क चांगल्या प्रकारचे मिळू शकतात, गुण मिळू शकतात. तर इथं तुमच्या लक्षामध्ये आलेलं असेलच. तर आता तुमच्यासाठी हे जसं लिहिलेलं आहे खालील तुम्हाला चांगल्या उपक्रमाबाबत हिरवाई ट्रस्टचे अभिनंदन करणे पत्र लिहा हा एक प्रश्न तुम्हाला होमवर्कमध्ये लिहावयाचा आहे. आणि खाली तसंच विद्यार्थी या नात्याने या वर्गात प्रवेश देण्याची विनंती करणारे पत्र संबंधित व्यक्तीला लिहा असं खाली एक आहे, म्हणजे खालील निवेदन आहे. तर ते एक पत्र, असे 2 पत्र तुम्हाला होमवर्कमध्ये लिहून दाखवावयाचे आहेत. आपण इथं थांबूया. धन्यवाद.